नमस्कार. मी अमोल गावडे. माझ्याकडे एक भयानक घटना घडली होती माझ्या ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये थोडी तोडफोड झाली होती. ते मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे काय नेमकं झालं होतं ते. लास्टपर्यंत नीट ऐका, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण खूप मी त्याच्यातून काही सामाजिक संदेश देतो आहे. अशा घटना भरपूर झाल्या आहेत माझ्या बाबतीत. आणि जेव्हा चांगलं काम करायचं झालं तर अशा घटना घडतच असतात. तर ॲक्च्युअल झालं काय, माझं कुडाळला ऑफिस होतं आणि आता मी गोव्यामध्ये आहे. सगळ्यांना माहिती आहे, कारण माझं थोडासा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी गोव्यात आलो आहे. आणि माझी जी बायको आहे ती गोव्यात काम करते, त्याच्यामुळे मी गोव्यातच मग आलो इकडे. आम्ही भाड्यानं राहतो. आमचं स्वतःचं घर नाही आहे गोव्यामध्ये, पण आम्ही आता गोव्यामध्ये हे सगळं मी ऑपरेट करतो आहे. म्हणजे थोडंसं काही कारणास्तव बंद होतं, म्हणजे कोरोनामध्ये मी काम करू शकलो नव्हतो आणि मला ते शक्य नव्हतं, कारण थोडेसे काही माझे वैयक्तिक इश्यू झाले होते. त्याच्यामुळे मला ते शक्य झालं नाही काम करायला, कारण आर्थिक बोजा पण भरपूर वाढत होता आणि मानसिक हालत पण ढासळलेली माझी, कारण माझं कुटुंब मला सोडून गेलं होतं आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो आणि मला काही काम करता आलं नव्हतं त्यावेळी. तर आता मी पुन्हा काम चालू केलं आहे, परंतु मी काही गोष्टी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओतून मी सांगणार आहे. मी आता जे काम चालू केलं, पण आता पूर्वी जसं काम होतं ते कोरोनानंतर चित्र खूप बदललेलं आहे, प्रचंड बदललं. म्हणजे ते मी नंतर सांगतोच तुम्हाला. पण मूळ मुद्दा काय आहे की माझ्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली होती. ते तोडफोड का झाली, कसं झालं होतं, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो आहे. नक्की काय झालं होतं ते. तर घटना अशी होती की माझं जे कुडाळमध्ये ऑफिस होतं, मोठं ऑफिस होतं माझं, म्हणजे व्यवस्थित होतं सगळं. सर्व वेगवेगळ्या सिस्टीम होत्या. म्हणजे बसण्यासाठी लोकांना एक मोठा हॉल होता, मुलगी दाखवण्यासाठी वेगळा रूम होता, कॉम्प्युटर विभाग वेगळा होता. सगळं मोठं ऑफिस होतं माझं. माझ्याजवळ मुलगी पण कामाला होती. एक मुलगी, ती मालवणची मुलगी होती. ती मालवणवरनं 2 गाड्या बदलून यायची. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी का सांगतो, कारण घटना घडली त्याला ती मुलगी पण जबाबदार आहे. ॲक्च्युअल काय झालं, ती मुलगी म्हणजे 2-3 गाड्या बदलून यायची. म्हणजे ॲक्च्युअल कसं, कारण तिला मालवणवरनं कुडाळला यायला, म्हणजे मालवण म्हणजे मी सांगत नाही नेमकी कुठे राहत होती, कारण मी नावं वगैरे घेणार नाही कोणाची. आणि ॲक्च्युअल कसं, कोणाची बदनामी करणं माझा हेतू नाही. मी कुठेच, म्हणजे मी जेव्हा कामं पण घेतो तेव्हा पण मी कोणाचं नावं फोडत नाही. मी गुप्तपणे कामं सगळी करतो, जेणेकरून सगळे लोक माझ्याकडे समाधानी असतात. तर अशी घटना झाली की तिची मुलगी XYZ कोण कामाला होती माझ्याजवळ. ती प्रामाणिक होती, काही इश्यू नव्हता, व्यवस्थित आपलं काम करत होती. तिच्याकडून मी बरंच काही शिकलो पण. खूप चांगली मुलगी होती. उलट मी एवढी तिची काळजी पण घ्यायचो की तिला नाश्ता पाणी पण मी पगाराव्यतिरिक्त मी देत होतो. म्हणजे असं काही इश्यू नव्हता की तिला फक्त पगारच देत होतो, असा इश्यू नव्हता. तर नाश्ता पाणी पण मी देत होतो, किंवा ती घरी गेली की नाही, घरी पोचली की नाही, हे पण मी फोन करून विचारायचो, कारण तेवढी जबाबदारी मी घेत होतो तिची. माझा एक कुटुंबातला भाग होती ती, असं. तर घटना अशी झाली, तिची एक बहीण होती. तिची बहीण होती एक, आणि तिचं लग्न करायचं होतं. तर झालं कसं, आता ही मुलगी माझ्या कुटुंबातलीच म्हणा. म्हणजे विषय कसा आहे, माझ्या ऑफिसमध्ये काम करते म्हटलं, ते माझं ते कुटुंबच झालं. ते माझ्या भावंडासारखी. तर त्याच्यामुळे म्हटलं कसं, ठीक आहे, बघतो मी, असं म्हणून मी तिला एक मुलगा दाखवला. मी कोणाची नावं घेतली नाहीत,
तशा माझ्याजवळ भरपूर मुली मालवण साईडने पण आल्या कामाला. कारण मुलं कशी कामं चेंज करत असतात, त्यांना इथे थोडं करतात, दुसरीकडे थोडं करतात. असं मालवणवरनं पण भरपूर मुली आल्या, कुडामधल्या पण बऱ्याच मुली झाल्या माझ्याकडे कामाला कॉम्प्युटरवरती. आता आता काय मी स्वतः पण कॉम्प्युटर चालवतो, काय इश्यू नाही आहे. मी तेव्हा पण चालवत होतो, पण तितकं येत नव्हतं मला. तर काय झालं, ही मुलगी तिची बहीण लग्नाची होती आणि बहिणीचं पहिलं एक लग्न झालं होतं तिचं. पहिला एक लग्न झालं आणि तिला एक मुलगीसुद्धा होती त्या हिला, बहिणीला. आणि हिला मुलगा बघायचा होता. आता माझ्याजवळ काम करणारी मुलगी आहे, माझ्या म्हणजे कसं, त्याच्यामुळे मी काय पैशाचा इश्यू विचार केला नाही. आणि मी कसं म्हटलं जमू यायचं, ठीक आहे, म्हणजे तिच्या बहिणीचं जमूया. आणि मी पण मनावर घेतलं, नाही तर मी तसं सहसा विचार करत नाही. कारण शेवटी कसं आम्हाला ज्याचं काही फायदाच नाही ते मी एवढं मनावर घेत नाही. आणि माझी एक विशिष्ट फी होती, पण मी कसं तिच्याकडून काही घेतली नाही फी. आता हे सगळं फ्री केलं आहे मी, तो भाग वेगळा. तर झालं कसं की तिला एक मुलगा मी सुचवला, तिला मुलगा सुचवला. झालं, बोलणी बिलणी मस्त झाली, व्यवस्थित झाली. सगळं मी सांगितलं की तिला एक मुलगी आहे, असं असं तिचा नवरा वारलेला आहे आणि तिला एक मुलगी आहे छोटीशी, छान मुलगी होती. आणि ते मुलगा प्रथमच होता, म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं. तर त्याने ते एक्सेप्ट केलं, सगळं झालं. आणि हे दोघं गेले आपापल्या घरी वगैरे, सगळं संपर्क वगैरे एकमेकांनी घेतला आणि ते गेले. आणि मला वाटतं 2-3 दिवसच झाले असतील कदाचित. आणि 2-3 दिवसानंतर मला ती दोघंजणं, म्हणजे जिचं लग्न करायचं आहे ती आणि तो मुलगा जो तिला दाखवला होता, ती दोघंजणं मला वाटेत दिसली. एक भाग आहे, मी त्या भागाचं पण नाव घेत नाही, एक विशिष्ट भागाच्या ठिकाणी तिथे दिसली मला. म्हणजे दिसली, एका बाकावर कुठेतरी बसली होती आणि त्यांचं ते काय ते चाललं होतं, असं बोलणं दिसली. मी तिथून फक्त पुढे आलो, मी काही बोललो नाही. तिथून ऑफिसमध्ये आलो आणि ऑफिसमधून फोन केला त्यांना. म्हटलं आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये या, ताबडतोब या ऑफिसमध्ये. तर काय झालं असं त्यांनी सांगितलं. काय नाही म्हटलं, मी या गोष्टीसाठी मी तुम्हाला सुचवलेलं नाही आहे. मी लग्न जमवतो, मी असं कामं करत नाही, मी कॉन्टॅक्ट जोडून देत नाही. कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, रितसर आहे, लिगली आहे, त्याच्यामुळे मी असले धंदे मी करत नाही. त्याच्यामुळे स्पष्ट बोललो मी त्यांना, रागानेच बोललो मी. तर त्याने सांगितलं तुमचा संबंध काय, आम्ही आमच्या मर्जीने हे करतो आहे. म्हटलं जोडून मी दिलेलं आहे, माझ्यावर जबाबदारी होते. तुमच्या उद्या काय जर झालं, उद्या काय बरं वाईट झालं किंवा चुकीचं काही होऊ देत, त्याचा दोष कोणावर येणार, माझ्यावर येणार. कारण मी दाखवलं. पोलीस पकडून कोणाला नेणार, मला नेणार. तुमचं काय नुकसान झालं आहे का. आणि काही काय बोललो मी त्यांना, मी सगळंच बोलत नाही, काही गोष्टी बोललो, पण घाण एवढं काय बोललो नाही. कारण शेवटी कसं मी चांगल्या मनाने काम करतो. तर त्याच्यामध्ये काय झालं, ते दोघं आले, मी त्यांच्याकडून लेखी लिहून घेतलं. माझ्याकडे पेपर कदाचित असेल, पण माहिती नाही आता आहे का नाही, कारण मी आता तो तितकं काय गरजेचं नाही, बरेच वर्ष आले त्या गोष्टीला. तर मी त्या मुलाकडून लिहून घेतलं लेखी. त्याने काय, त्या दोघांनी काय सांगितलं, आम्ही आमच्या नातेवाईकांच्या मर्जीने आम्ही बाहेर भेटायला आलो आहे वगैरे असं. आणि मी लिहून घेतलं तसं. म्हटलं तुम्ही तुमच्या जबाबदारी काही करू शकता, असं काही नाही, तुम्ही काही करा, मला फक्त लिहून द्या, तुम्ही काही करू शकता, तर माझा काय भाग नाही. कारण मग माझ्यावर काय येतं का नाही उद्या, कारण मी माझ्या कॅरेक्टरला खूप जपायचो. तर तो मुलगा चिडला होता, भरपूर चिडला होता. आणि त्याने मला तिथे थोडंसं धमकी पण दिली होती की लग्न झाल्यावर बघतो.
म्हटलं ठीक आहे, काही बघ म्हटलं, ठीक आहे चालेल म्हणून सांगितलं. जावा तुम्ही म्हटलं आता सांगितलं. तर ते दोघंजणं गेले. कालांतराने लग्न केलं त्याने. एक विचार करा, समजा त्याने लग्न नाही केलं असतं तर जे प्रकरण होणार होतं ना, ते अंगलट कोणाच्या येणार होतं? माझ्या येणार होतं. मला तुम्ही कल्पना देऊ शकता, तुम्ही कमेंटमधून कल्पना देऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, नाही आवडत असेल स्किप करू शकता. घडलेली घटना ही. तुमच्या कमेंट द्या, कारण खूप गरजेचे आहेत. इथं समाजाला त्यातून काहीतरी बोध मिळेल आणि म्हणून कमेंट द्या. तर त्यांनी लग्न केलं, सगळं झालं आणि एक दिवशी ती दोघंजणं आली ऑफिसमध्ये. मी नव्हतो, कारण मी त्यावेळी मी नव्हतो. माझी बहीण होती ऑफिसला आणि मला ताप आला होता, मी घरी होतो, मी जाऊ शकलो नव्हतो. आणि त्यांनी बहिणीला उलटं सुलटं काय काय बोलले, सगळं काय काय झालं, बरंच काय भांडण झालं त्यांचं तिथे. आणि त्या मुलाने 2-3 स्टूलं वगैरे आपटली, रागाने घाबरावायला सुरुवात केली त्या बहिणीला. माझ्या बहिणीनं मला फोन केला, दादा असं असं आहे की असं असं ऑफिसमध्ये झालं आहे. मग मी लगेच जवळच्या म्हणजे कुडाच्या पोलीस स्टेशनला मी फोन केला, साहेब असं असं झालं आहे ऑफिसमध्ये आमच्या, तर प्लीज जरा बघा, हँडल करा जरा. तर झालं. तर त्यांनी मला सांगितलं पोलिसांनी की त्यांना दोघांना तिथे यायला सांगा पोलीस स्टेशनला, नाहीतर आम्ही बघ त्यांना उचलणार तिथून, असं त्यांनी सांगितलं. तर मी इकडे सूचना केली, बहिणीला फोन लावला आणि सांगितलं की त्या दोघांना तिकडे बोलवलं आहे पोलीस स्टेशनला, ते नाही गेले तर पोलीस तिथे येणार आणि उचलणार, असं पोलिसांनी सांगितलेलं आहे मॅटर. मी पण निघतो आता. मी लगेच मग रिक्षा बोलवली आणि ताबडतोब रिक्षाने मी कुडाळला गेलो. ॲक्च्युअल मला ताप आला होता, तरी पण मी गेलो पोलीस स्टेशनला गेलो डायरेक्ट, कारण ते तिकडे गेले होते. तर मॅटर खूप विचित्र होतं. मी फोटो पण मारले ऑफिसमध्ये, आधी ऑफिसमध्ये गेलो होतो, ऑफिसमध्ये फोटो पण मारले त्या स्टुलांचे वगैरे. तुटलेली म्हणजे थोडंसं तुटलं होतं एक स्टूल आणि बाकीची आडवी पडलेली होती, तसे फोटो मारले. आणि म्हणजे पुरावा म्हणून पण काही लोक मला मिळाली होती, पण त्याचं काही करत नव्हती त्याची, कारण वस्तुस्थिती काय होती ती कळणारच होती. तर मी गेलो लगेच पोलीस स्टेशनला. त्यांना बाकावर बसून ठेवलं होतं आणि मॅटर बोलण्यासाठी मी सुरुवात केली. असं असं झालं साहेब म्हणून असं सांगितलं. तर तुम्हाला माहिती आहे पोलीस लोक कशी बोलतात, त्यांच्या भाषेमध्ये बरंच काय काय झाडलं त्यांना, खूप काय काय बोलले, खूप काय झाडलं, खूप खालच्या लँग्वेजमध्ये बोलत होते पोलीस लोक त्यांना. ॲक्च्युअल तसंच बोलावं लागतं, कारण तर नॉर्मल बोलून कधी असं चालत नसतं, आणि तेच झालं. तर मला पण वाईट वाटलं की म्हटलं साहेब, म्हटलं एवढं नको बोलू, म्हटलं त्यांचे गैरसमज झाले आहेत, म्हटलं काहीतरी झालं आहे, म्हटलं त्यांचं असं असं, फक्त त्यांना समज द्या. तर म्हणाले साहेब असं एवढं हे करू नका, जे गुन्हेगार आम्ही हँडल करतो बरोबर, असं त्या भाषेत. तर त्यांनी त्याला बोललं पण, अरे तुला जर लग्न करायचं आहे तर हे थोडंफोड कशाला केलीस, किंवा काय कशाला हे केलंस एवढं नाटक, प्रामाणिक होता असतो तर लग्न म्हणजे, आणि तुला काय कमी होती, तू हिच्याबरोबर का लग्न केलंस, असं असं बोललं. मतलब साहेब सगळ्यांना लग्न करण्याचा अधिकार आहे, म्हटलं एवढं काय बोलू नका, म्हटलं फक्त त्यांना चूक सांगा त्यांची, इतकंच. म्हटलं मी आजारी असून मी आज आलो आहे, म्हटलं मला यायचं नव्हतं ऑफिसला, सांगितलं. झालं, सगळं समजावलं वगैरे, सगळं झालं. आणि काय काय तिथे पण थोडंसं झालं होतं असं वारसी, काही काही सगळ्या गोष्टी मी नाही सांगत, पण त्याने बऱ्यापैकी तापवलं. खूप घाण लँग्वेजमध्ये त्यांना सांगितलं होतं पोलिसांनी, समजावलं बऱ्यापैकी, आणि निर्लज्जासारखे मग ते लोक निघून गेले. त्याच्यानंतर काही काळाने कट्टा पोलीस स्टेशनवरून पण फोन आला मला की गावडे तुम्ही कट्ट्याला या. तिकडे तक्रार दाखल केली पुन्हा. किती डेअरिंग त्यांची, म्हणजे एकतर मी काही रुपया घेतला नाही त्यांच्याकडून, घ्यायला पाहिजे होतं,
म्हटलं असू दे, माणुसकीने मी विचार केला असू दे. लहान मुलगी पण होती. तर आणि ती मुलगी होती ती कामाला माझ्याचकडे होती ना, त्याच्यामुळे कसं मला थोडंसं वाटत होतं चांगलं, म्हणजे कसं असू देत, कारण शेवटी माझ्या कुटुंबातली आहे असं म्हणून विचार करत होतो. पण हे स्वतःहून डिवचत होते मला. तिथून फोनला कट्टावरून, मग कट्ट्यावरती पुन्हा गेलो मी, तिकडे गेलो. अशी अशी केस आहे तुमच्यावरती की तुम्ही खूप घाण शब्दात बोललात असं असं. तर हो म्हटलं, मी बोललो म्हटलं त्यांना, तुम्ही असं कसं बोलू शकता वगैरे, पोलिसांनी मला सांगितलं. कारण मी आरोपी होतो, त्यांनी फिर्याद दिली होती ना, त्याच्यामुळे मी आरोपी होतो. तर त्याच्यामध्ये साहेब म्हटलं मी बोललो आहे, पण का बोललो हे विचारलंच नाही. त्याचं कारण काय, लग्न मी जमवलं आहे आणि हे लोक बाहेर फिरत आहेत. समजा उद्या काय लफडं केलं आहे आणि लग्नाशिवाय फिरत होते बाहेर, मी बघितलं म्हणून ठीक आहे, नाही बघितलं असतं तर भाग वेगळा होता. काय लफडं झालं असतं तर तुम्ही मला पकडणार होतात. मग त्यांच्या लक्षात आलं की असं असं विषय आहे, आणि नंतर मग ते प्रकरण मिटलं. मग अशा गोष्टी असतात की अशा गोष्टींना पण मी सामोरं गेलेलो आहे. खूप अशा घटना घडल्या आहेत, अशा बऱ्याचशा घटना घडत असतात अशा. मी पुढच्या भागात मी अजून काही गोष्टी सांगणार आहे. असे भाग माझे बरेच आहेत, म्हणजे बरेच गोष्टी अशा झाल्यात, घडतच असणार. आता यापुढे घडतील असं वाटत नाही, कारण कसं आता पुढे मी हे फ्री केलं तो भाग वेगळाच, पण याच्या पुढे होऊ शकतात, नाही असं नाही, होऊ शकतात. कारण खूप काही गोष्टी वेगळ्या डोक्याची लोक असतात, पण काही काही वेगळ्या गोष्टी पण घडू शकतात. कारण मी लोकांची मानसिकता बघतो आहे बऱ्याच वेळी, त्यामुळे मला कळत आहेत काही गोष्टी. मी कोणाला काही अजून तरी मी कोणाला लुबाडलेलं नाही आहे, आणि फसवलं असेल तर कोणी कमेंट देऊन सांगा फसवलं म्हणून. कुणाचंही नुकसान केलेलं नाही मी. तर त्याच्यामुळे कसं माझी तक्रार तशी होणार नाही. मी कायद्यात राहूनच काम करतो, मी कुठे कायद्याचं उल्लंघन करत नाही. आता पुढे तर मी माझी जी फी आहे, मी हे बघा, मी काय करतो आहे, एक तर वेबसाईट बनवली, टोटली मोफत बनवली. आता तुम्ही म्हणाल मी मोफत का बनवली, तर सांगतो. लग्न जमणंच कठीण आहे आत्ता कोरोनानंतर जे चित्र बदललं आहे, त्याच्या आधी लग्न जमायची, व्हॉट्सअप आलं त्याच्यानंतर लग्न जमायची थोडी कमी झाली, कारण फोटो बघायला लागली, आणि फोटो कोणालाच आवडत नाही, त्याच्यामुळे पुढे जायचा विषय आला नाही. तर त्याच्यानंतर कमी झाली होती, आणि कोरोनामध्ये खूप चित्र बदललं, आणि कोरोनानंतर आता लग्न फार दुर्मिळ झाली. आता लग्न होत नाहीत, घटस्फोट होतात. खूप चित्र वेगळं बदललं आहे. तर त्याच्यामध्ये मी विचार केला, म्हटलं आता फ्री साईड बनवायची, म्हणून ते फ्री साईड बनवली. म्हटलं कारण काम करणं आपल्याला शक्य होणार नाही, आणि सगळ्यांचे लग्न मला जमवायचं आहेत, हा माझा पहिला उद्देश होता. खूप म्हणजे पहिल्यापासूनच हा उद्देश होता माझा. आणि त्याच्यामुळे कसं मी टोटली मोफत साईड बनवली. पण मी मोफत का बनवली आणि लोकांनी किती सपोर्ट दिला आहे बघा. लोक मला सपोर्ट का देत नाही हे मला कळत नाही. मी तुमचा दुश्मन आहे का? मला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, का करत नाही आहे? मी माझा पैसा घातला इथे. साईट कोणाचीही नसते. एका इंजिनियरची वेबसाईट कधी बघितलं आहे का? का कुठल्या डॉक्टरची वेबसाईट बघितली? नाही बनवत कोणी. वेबसाईट बनवली आहे मी, आणि ती पूर्णपणे मोफत ठेवली, 1 रुपया घेत नाही आहे. एवढं सगळं करतो आहे. अजून कुठली सेवा करायची मी तुमची? काय सेवा करू? पूर्णपणे फुकट आहे. आणि दुसरी गोष्ट, नुसती वेबसाईट बनवून होत नाही, जाहिरात करायला पाहिजे त्याची. वेबसाईटपेक्षा जास्त खर्च जाहिरातला दिला आहे मी. आज बऱ्यापैकी डोक्यावर बोजा आहे माझ्या. मी प्रचंड खर्च करतो आहे जाहिरातला. किती लोक सपोर्ट करतात मला. मी लोकांना सांगतो व्हिडिओ शेअर करा. किती लोक करतात, प्रामाणिकपणे सांगायचं मी शेअर केला म्हणून. कोण नाही करत. लग्न कोणाचं आहे? तुमचं आहे, माझं नाही आहे. माझं झालं, माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी शेअर करा. खर्च मी करतो आहे, तुम्ही तुमच्यासाठी शेअर करा. लग्न जमवा, एकमेकांची जमली पाहिजेत, एकमेकांना मदत करा.
मी वेबसाईटवरती बरेच ऑप्शन मी बनवले आहेत लोकांना एकमेकांना मदत करण्यासाठी, पण तुम्ही त्यांना मदत करायची सोडून द्या. तुम्ही स्वतःला तरी मदत करा. स्वतःसाठी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. बरेच व्हिडिओ आहेत असे माझे, शेअर करा. वेबसाईटवरती डायरेक्ट तुम्ही अर्ज भरता, तुम्हाला डायरेक्ट स्थळं दिसतात. हा स्थळं फुकट आहेत, टोटली फुकटमध्ये चॅटिंग करा, फुकटमध्ये बोला. काही लोकांनी मला असे प्रश्न विचारले की कॉन्टॅक्ट नंबर काय दिसत नाही वेबसाईटवर. कॉन्टॅक्ट नंबर जर ठेवले तर अफरातफर मारणार. डायरेक्ट कॉन्टॅक्ट पाहिजे का तुम्हाला? कितीतरी लोक कॉल करणार. आज नवीन साईट आहे, उद्या जेव्हा जुनी होईल तेव्हा लाखो करोडो लोक साईडवरती येणार. कळलं ना? मग एखाद्या व्यक्तीला समजा, एखाद्या मुलीला पकडूया, मुलीला समजा हजारो फोन दिवसाला गेले, ती जिवंत राहील? आत्महत्या करावी लागेल तिला. एखाद्या मुलाला कितीतरी मुलीने फोन केला, काय करावं लागेल त्याला? तो मोबाईल बंद करून ठेवणार, त्याचं काम अर्धवट राहणार. कळलं ना? म्हणून मॅसेज सिस्टीम ठेवली आणि मॅसेजचा बजर वाजत नाही. तुम्ही जेव्हा साईडवर जाता तुम्हाला कुठलंही डिस्टर्ब होत नाही. साईडवर जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला मॅसेज दिसतात. ते इतकी सोय करून ठेवली मी, आणि हे सगळं फ्री आहे. आणि याच्यात अजून पण एक गोष्ट करून ठेवली आहे. किती लोकांना कळतं आहे बघा. खूप सुशिक्षित लोक आहेत पण कोणीही विचार करत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी करून ठेवली आहे, कुठे फ्रॉड होऊ नयेत म्हणून मी फक्त 25 मॅसेज मी मोफत ठेवले सुरुवातीला. आणि काय सांगितलं आहे, बाकीचे मॅसेज तुम्ही मागून घ्या. तुम्हाला जे मॅसेज पाहिजे ना, मॅसेज पॅक, ते मागून घ्या, फुकट आहेत ते. 1,00,000 मॅसेज देणार फुकट, पण बाकीचे मॅसेज मागून घ्या. असं काय मी केलं सांगा? किती विचार केला आहे बघा. कारण साईडवरती फ्रॉड लोक पण घुसणार आहेत, चुकीचे लोक पण घुसणार आहेत. आणि कंप्लेंट करण्यासाठी मी ऑप्शन ठेवले आहेत. लोकांना सांगतो आहे तक्रारी द्या. जर कोण चुकीचं असेल मला सांगा की दादा हे असं असं याचा मेसेज आला, हा चुकीचा मेसेज आला आहे मला, किंवा ही व्यक्ती फ्रॉड आहे, या मुलीने मला त्रास दिला आहे भरपूर, तर सांगू शकता. मग तिची चौकशी मी करू शकतो, त्या व्यक्तीची चौकशी करू शकतो आणि त्याला ब्लॉक करू शकतो. आणि म्हणून मी 25 मेसेज दिलेत सुरुवातीला. आणि जे प्रामाणिक आहेत त्यांनी स्वतः मागून घेऊ शकतात ते मेसेज, हक्काने मागून घ्या. मी खूप लोकांना सांगतो आहे, पण लोकांच्या डोक्यात येत नाही. लोकांना वाटतं काय आयतं दिलं पाहिजे डायरेक्टली. अरे समोरच्या माणसाने किती काळजी घेतली तुमची याचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तर झालं वेबसाईटचं. आता पुढे तुम्हाला सांगतो, मी खूप विचार करत असतो तुमचा, भरपूर विचार करतो आहे. का माझी डोकेदुखी वाढता का म्हणे, आणि तुम्हालासुद्धा फुकट मिळालं पाहिजे ह्याचा विचार मी करतो आहे. आणि म्हणून पुढे सांगतो आहे, मी आतापर्यंत फी 5,000 घेत होतो की नाही, आता पण घेतो आहे मी मध्ये मध्ये. काही सुशिक्षित लोकांची किंवा काही वेल सेटल लोकांची मी फी घेतो आहे, नाही असं नाही. ज्यांची लग्न होऊ शकतात, त्यांचं घरदार सगळं चेक करतो आणि मग त्यांची फी घेतो व्यवस्थित. म्हणजे व्यवस्थित जे लोक असतात त्यांची, गॅरंटेड लोकांची. पण आता हेसुद्धा बंद करणार आहे मी. का? कारण लग्न किती दुर्मिळ झाली आहेत हे मला कळतं आहे. कोरोनानंतर मी आता नुकतं कुठे काम चालू केलं होतं, पण मला असं कळलं आहे की लग्न जुळणंच अशक्य आहे. निराश होऊ नका, तरीसुद्धा मी विचार केले तुमच्यासाठी. लग्न जुळणंच कठीण झालं आहे. मी आता एवढे प्रयत्न करतो आहे, फक्त काही लोकांची कामं घेतलीत, एवढे प्रयत्न करतो आहे, पण तरीसुद्धा लग्न जमत नाही आहेत. मला पापाचा पैसा नको आहे तुमचा, मला हरामाचा पैसा नको आहे, मला माझ्या कष्टाचा पैसा हवा आहे. मग जमतच नाही लग्न, तर मी कशाला पैसे घेऊ तुमचे? कळलं ना? मग मी आता असं पण सिस्टीम करतो आहे. आणि मी मुळात सांगतो लोकांना, तुमची परिस्थिती असेल तरच भानगडीत पडा, नाही तर नको करू. हे पण सांगतो लोकांना. तुम्ही वेबसाईटवरती ठीक आहात, इतर ठिकाणी पेमेंट करा, असंच मी लोकांना सांगतो. मी कोणाला असं सांगत नाही की कोणाकडे पेमेंट करू नका, माझ्याचकडे करा, हे मी कधीच सांगत नाही. पण आता मी काय करणार आहे, व्हॉट्सअपला एक लिंक बनवणार. ग्रुप नाही, ग्रुप वेगळा. ग्रुपवर फक्त 250 लोक असतात. मी एक लिंक बनवणार आहे आणि त्या लिंकवरती मी जे लोक फक्त 500 रुपये देतील त्यांनाच मी घेणार, कोणालाही घेणार नाही. का? कारण कोणालाही घेतलं तर टपोरी लोक घुसणार. कळलं ना? मग फक्त जे
₹500 फक्त फी लावणार का? ₹500 नथिंग आहेत, कोणी भरू शकतं, कोणी देऊ शकतं. मग ते ₹500 देऊन त्या जे देतात म्हणजे ₹500 ज्याने दिले आहेत त्यांना फक्त मी त्या लिंकवर जोडणार. आणि त्या लिंकवर जोडल्यानंतर काय होईल, त्या लिंकवर मी फक्त वधू आणि वरांचे फोटो नाही, माहिती आणि फोन नंबर, डायरेक्ट त्यांचा फोन नंबर किंवा ईमेल. आता वधू लोक ईमेल देऊ शकतात, कारण त्यांना त्रास होऊ नये ना मुलींना, म्हणून ते लोक ईमेल देऊ शकतात. त्यांनी ईमेलवर चेक करायचे किंवा त्यांची व्हॉट्सअपची लिंक बनवेल. व्हॉट्सअपची एखादी लिंक बनवू शकतो त्यांची, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्यांना त्रास होणार नाही. आणि त्यांची लिंक तिथे देईल, म्हणजे जेणेकरून काय, जर कोणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते लिंकवर टच करायचं. म्हणजे काय, लिंकवर टच केल्यानंतर मला पण कळेल, मी पण त्या लिंकमध्ये असणार त्या ग्रुपमध्ये, मला पण कळेल की कोण लोक फ्रॉड करत आहेत किंवा काय, हे पण कळेल. इतका मी विचार केलेला आहे, कळलं ना, खूप विचार केला आहे. आणि अशात लग्न जमवू शकतात. म्हणजे तुमचे पैसे जास्त गेले नाहीत, ₹500 नथिंग आहेत. आणि ₹500 जो देऊ शकत नाही तो लग्न तर करणार नाही. लिहून घ्या, मी सांगतो, लग्न तो करणार पण नाही. किंवा मुलीला पण फी भरावी लागेल ₹500, कारण ₹500 नथिंग आहेत. तुमचे ₹500 जर योग्यता नसेल तर तुम्ही लग्न नाहीच करू शकत. त्याच्यामुळे प्रत्येकाने ती फी भरली पाहिजे. कारण मी जी मेहनत करतो आहे, मी तिथे अपडेट राहणार आहे. आज मी अपडेट राहणार, उद्या तुमच्यासाठी माणूस ठेवावा लागेल. कारण काय, मला ते शक्य होणार नाही, कारण माझं आत्ता लीड जी आहे पुऱ्या महाराष्ट्रातून किंवा गोव्यातून बऱ्यापैकी कॉल येत आहेत मला, बऱ्यापैकी मेसेज आहेत माझ्या फोनमध्ये, प्रचंड मेसेज आहेत. मग ह्यांनाच हँडल करणं मला शक्य होणार नाही. मग तिथे माणूसचा ठेवावे लागणार. आणि म्हणून मी ते पैसे घेणार. आणि मी कष्टाचे पैसे घेतले पाहिजे, मी अडकून पडणार इथे. माझे कष्टाचे पैसे मला घ्यायला हरकत नाही. ₹500 तुम्हाला परवडत असतील तर मग आम्हाला मेसेज करा की दादा ₹500 ठीक आहेत आमच्यासाठी. असं मी तुम्हाला फसवलं आहे का? नाही. तुमचं चुकीचं काम करतो आहे काय, किंवा छोट्याशा ग्रुपमध्ये तुम्हाला अपलोड करून चुकीचं काम करतो आहे का? नाही. तुम्हाला बऱ्यापैकी लोकांसमोर मी हे करणार, म्हणजे जेणेकरून काय, तुमचं लग्न कसंही व्हायलाच पाहिजे, हा दृष्टिकोन आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांनी मेसेज केले पाहिजे, जास्त तुमची जी चॉईस आहे ती तुम्हाला मिळाली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. असं मग कोणाचं इथे नुकसान होणार नाही, कोणाला फ्रॉड कॉल जाणार नाही. प्रत्येकाची लिंक बनवू शकतो मी, फोन नंबर न देता लिंक बनवू शकतो. म्हणजे लिंकवर बोट लावलं डायरेक्टली, कळलं ना, म्हणजे कुठे धोका कोणाला होणार नाही, फालतू चॅटिंग होणार नाही. आणि एवढी काळजी मी घेतो आहे. हे सगळं मी करणार आहे आता पुढे. फक्त डोकेदुखी मला आहे, कारण प्रत्येकाची लिंक बनवणं सोपी गोष्ट नाही, खूप त्रास होणार आहे मला. त्याच्यामुळे मला सपोर्ट करा, प्रत्येकाने सपोर्ट करा. मी खूप विचार करत असतो तुमच्यासाठी. मी उगाच कोणाचे पैसे नाही घेणार. आणि ज्यांचे आता घेतलेत, किरकोळ लोकांचे ज्यांचे कोणाचे घेतलेत, त्यांचे पैसे मी रिटर्न देणार आहे. कारण काय, जर मी काम केलं नाही तर मला ते पैसे घेण्याचा अधिकार मला नाही. मी कोणाचे बापाचा पैसा मी घेणार नाही, कळलं ना. तर त्यामुळे कसं, मला सपोर्ट करा, सगळ्यात महत्त्वाचं सपोर्ट करा. बाहेर खूप काही प्रकार चालले आहेत, मी सगळ्यांचं पुन्हा बोलत नाही. बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी मुळात आधी मला सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब केलात तर काय होईल, तुमचं बोट दुखणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इतर व्हिडिओ दिसतील. एक झालं. दुसरी गोष्ट, कुठेतरी झालं तर झालं, मला फायदा होऊ शकतो. मी कारण तुमचा दुश्मन नाही आहे. भविष्यात कुठे केव्हा तरी फायदा झाला समजा यूट्यूबच्या माध्यमातून, तर मी दुश्मन नाहीच आहे ना तुमचा. त्यामुळे मला सपोर्ट करा. जर आवडत असेल मी तुम्हाला, किंवा कोणाला जर सूचना करायची असेल तर मला शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादा सामाजिक संदेश तुम्हाला द्यायला हरकत नाही. एक जर माणूस तळमळीने झटतो आहे तर माझ्यासोबत या, माझ्यासोबत तुम्ही सपोर्ट करा, मला सपोर्टला या. मी कोणी लीडर नाही आहे, मला लीडरपणा नाही करायचा आहे, लीडर नाही बनायचं आहे मला. फक्त माझ्या सपोर्टला या आणि सांगा की मी खरं बोलतो आहे किंवा खोटं बोलतो आहे, हे सांगा. कशाला, कारण त्यामुळे इतर लोकांचं नुकसान होणार नाही, आणि म्हणून सांगायचं. ठीक आहे, मी आता हे एवढंच बोलतो. पुढच्या व्हिडिओत मी अजून भयानक गोष्ट सांगणार आहे, माझ्या बाबतीत घडलेली भयानक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला.
त्यामुळे तो पण व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करा मला.